फायनली शेवटच्या दिवशी का होईना आम्हाला थोडासा वेळ मिळालाय आणि आम्ही आता चाललोय पुण्याचे गणपती बघायला। जाता जाता रस्त्यामध्ये आम्हाला एवढी मंडळ आणि एवढे गणपती बघायला मिळाले की आमचा चिकू खुश झाला। रात्रभर मला चिकूला उचलून घ्यावं लागणार असल्यामुळे आता मी थोडी रेस्ट घेतोय आणि त्याला बाबांकडे सोपवतोय आणि अशा प्रकारे तिकीट काढायला मी पुढे आलेलो आहे आणि तिकीट काढून झालेलं आहे। तितक्यात आम्हाला दिसतं एस्केलेटर, ज्याची आम्हाला भीती वाटते पण मजा सुद्धा येते। आपण पायऱ्या न चढता वरती जातो याचं कुतूहल त्याच्या चेहऱ्यावरती भरभरून दिसतंय। हा बघा किती गोंडस हसतोय। फायनली मेट्रो आलेली आहे आणि आम्ही मेट्रो मध्ये बसलेलो आहोत। चिकूच्या चेहऱ्यावर फक्त कुतूहल दिसतंय। दरवाजा उघडतोय, दरवाजा बंद होतोय, आवाज येतोय, लोक येत आहेत, बाहेर जात आहेत। बरं, त्याला दरवाज्यातनं बाहेर सुद्धा बघायचं असतं, छोट्या छोट्या दिसणाऱ्या गाड्या सुद्धा त्याला एन्जॉय करायच्या असतात, त्याला सगळ्यांना एंटरटेन सुद्धा करायचं असतं। हा भाऊ तर बघा किती गोंडस हसतोय। हस एन्जॉय। आणि ह्या आमच्या चिकूच्या आजा मैत्रिणी, त्यांना सुद्धा चिकूने इतकं एंटरटेन केलं की त्यांना खळखळून हसायला भाग पाडलं। अरे वा, बघा बघा खळखळून हसतात। आणि फायनली मेट्रो प्रवास संपलेला आहे आणि पुन्हा आम्हाला दिसतं एस्केलेटर, पण थोडंसं थकलेलो असल्यामुळे आम्ही रेस्ट घेतो। अर्ध लक्ष आमचं जिना संपतोय की काय त्यावर आहे। आणि आता आम्ही चाललो आहोत गणपती बघायला। हे पहिलं मंडळ बघून आम्हाला भारी वाटलेलं आहे, मजा आली, आम्ही एन्जॉय केलं। हे आम्ही नाही घाबरता, तू किती पण घाबरवायचा प्रयत्न कर, आम्ही जवळून पण बघू शकतो। आणि अशा प्रकारे आम्ही निघालेलो आहोत आणि हे आम्ही दुसरं मंडळ बघितलं, खूप छान आणि खूप मंडळ दिसतात आसपास आणि काय बघू काय नाही बघू असं झालं आम्हाला। आता आम्ही मंडईचा गणपती बघायला पोहोचलेलो आहोत। खूप छान अशी राधाकृष्णाची मूर्ती आम्हाला इथे दिसलेली आहे आणि तुळशी बागेतनं सुद्धा जायचा आम्हाला योग आला आणि नेहमीप्रमाणे इथे गर्दी होती आणि आमचे पाय जड झाले होते। एक एक पाऊल टाकणं आमच्या जीवावरती आलं होतं आणि डोळ्यावर आली होती प्रचंड झोप, कंट्रोल होऊ शकत नाही अशी झोप। बघा केवढं पेंगतोय, इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे आणि शेवटी आम्ही डोळे मिटलेच। तुळशी बागेतला गणपती बघून आम्ही थेट पोहोचलो ते जिवंत देखावा बघण्यासाठी। साहेबांची झोप तोपर्यंत झाली होती आणि हळूहळू साहेब आता जरा जागेवर येत, चेहऱ्यावरती झोप असूनही साहेब देखावा बघत होते। छत्रपती संभाजी महाराजांची एंट्री आम्ही बघितली, पण आम्हाला भूक लागली होती त्यामुळे साईड बाय साईड आमचं खाणं पण चाललं होतं। देखावं तर काय होत राहील, पण आम्हाला भूक लागली त्याचं काय, त्यामुळे आम्ही खाण्यावरच कॉन्सन्ट्रेट केलं। आणि अशा प्रकारे जमलेली सगळी मंडळी फक्त मोबाईल मध्ये शूट करत आहे। अरे समोर जिवंत देखावा चालू आहे, तो उघड्या डोळ्यांनी बघा, एन्जॉय करा, पण नाही, त्यांना मोबाईल मध्ये शूट करायचं असतं। असो, मी पण तेच केलं म्हणा। जोक सापाट, चला पुढे जाऊया। आणि अशा प्रकारे आम्ही एका ठिकाणी पोटभर जेवून आता निघालो आहोत आणि निघता आम्हाला दिसते गाडी आणि मग आम्हाला त्याच्यामध्ये बसायचं असतं। बरं, गाडीत बसून एन्जॉय करता करता आम्हाला दिसतं आईच्या हातातलं बडीशोप, मग आम्हाला तेही खायचं असतं आणि आम्हाला एन्जॉय करायचं असतं। अशा प्रकारे आमचा एन्जॉय चालू आहे आणि हा ब्लॉग इथेच संपत आहे। तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।